नमस्कार मित्रांनो, मी संदीप कुटे तुमचं पुन्हा एकदा मी पुणेकर संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहे सोयाबीन चिल्ली। तर आपण पाहूया आज सोयाबीन चिल्ली कशी झाली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा। धन्यवाद। सगळ्यात आपण सोयाबीन घेऊ। सोयाबीन घेतल्यानंतर ना गॅस पेटवून आपण हे पाणी टाकूया। पाणी टाकलं आणि पाणी पूर्ण गरम होतं नंतर त्याचे पाणी पूर्ण गरम झाल्यानंतर आपण सोयाबीन टाकलं त्याच्यामध्ये। आपलं पाणी गरम झाले तर आपण सोयाबीन टाकूया। सोयाबीन टाकली त्याच्यानंतर आपण थोडं मीठ टाकूया। आपण 1 चम्मच मीठ टाकणार आहे आणि गॅस थोडी आपण कमी करणार आहे। सोयाबीन आपली व्यवस्थित गरम होईल। मिक्स करून घ्या। का आपण जे मीठ टाकले पूर्ण पाण्याने मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिट आपण ठेवूया जेणेकरून सोयाबीन आपली पूर्ण उकळून शिजेल। आता आपण सोयाबीन उकळून झालेली आहे, बॉईल करून झालेली आहे। आपण सोयाबीन गॅस बंद करून सोयाबीन काढून घेऊया। सोयाबीन आपण काढून घेऊया। सोयाबीनचं पूर्ण पाणी आपण काढून घेऊया। एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आपली सोयाबीन व्यवस्थित बॉईल झालेली आहे। थोडा टाइम थंड करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये सोयाबीन पूर्ण काढून झाल्यानंतर ना आपण थोडं थंड पाणी ओतू जेणेकरून सोयाबीन लवकर थंड होईल। आता आपण सोयाबीन म्हणजे पाणी आहे आपण ते काढून घेऊया। अशा प्रकारे पाणी थोडं थोडं काढून घ्यायचं जेणेकरून सोयाबीनमध्ये पाणी राहणार नाही याची पूर्ण आपण काळजी घ्यायची। थोडंफार पाणी राहिलं तर चालेल, जास्त पाणी राहिलं नाही पाहिजे। अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचे। एक साईडला पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि ऑलरेडी आपण जे मीठ टाकलेले पाणी पूर्ण काढून घ्यायचे। आता आपण त्याच्यावरती ब्लॅक पेपर पावडर टाकून घेऊया। ब्लॅक पेपर पावडर आपण टाकले 1 चम्मच, त्याच्यानंतर 1 चम्मच आपण लाल तिखट टाकूया, लाल मिरची पावडर। त्याच्यानंतर आपण टाकणार 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट। त्याच्यानंतर आपण टाकणार थोडं दही टाकणार आहे। 2 चम्मच अंदाजे आपण दही टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे 1 चम्मच मीठ। थोडं मीठ टाकून आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचे जेणेकरून पूर्ण मसाला आपण व्यवस्थित त्या सोयाबीनला लागला पाहिजे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकदम परफेक्ट मिक्स व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याला मसाला पूर्ण सोयाबीन लागला पाहिजे। आपल्या व्यवस्थित आता सोयाबीनला मसाला लावून झालेला आहे। आता त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, मक्याचं पीठ टाकणार थोडं 1 चम्मच। आता मक्याचं पीठ आपण व्यवस्थित याला लावून घेऊया जेणेकरून आपण जे हे सोयाबीन आहे त्याला व्यवस्थित ते पूर्ण क्लिअर होईल। पूर्ण मिक्स करून घ्यायचे। जेव्हा आपण हे फ्राय करणार सोयाबीन तेव्हा आपलं सोयाबीन एकदम व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे। त्यानुसार आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहे पूर्ण केली आहे। त्याच्यानंतर आपण तेल टाकूया। तेल थोडं जास्त टाकायचे, आपण डीप फ्राय करायचे, आपण तेल थोडं जास्त टाकूया। तेल गरम झाले आपण सोयाबीन टाकून घेऊया। जे आपण सोयाबीनला आपण जे मीठ मसाला तेल हे लावलेले ते पूर्ण आपण टाकून घेऊया पूर्ण आणि पूर्ण ब्राऊन होतंतर आपण त्याला फ्राय करूया। एक टाकून फ्राय करूया। सोयाबीन जे पूर्ण फ्राय झालेले आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सोयाबीन व्यवस्थित फ्राय झालेले आपण काढून घेऊ व्यवस्थित। सोयाबीन फ्राय करून झाली ड्रीप फ्राय, त्याच्यानंतर आपण सोयाबीन चिल्ली बनवून घेऊया। आपण जे ड्रीप फ्राय करायला तेल वापरलं तर ते तेल आपण बाकी सामान तयार करणार आहे। जे मसाले वगैरे टाकायचे त्यासाठी आपण तेल वापरणार आहे। जास्त तेल नाही घ्यायचं, आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण तेल घ्यायचे। आता आपलं गरम झाले जेव्हा आपण टाकणार आहे बारीक कापलेले लसूण
लसूण टाकणार आहे पूर्ण बारीक केलेलं. त्याच्यानंतर आपण जे छोटं बारीक अद्रक केलं तर ते पूर्ण टाकून घेणार आहे आणि ते पूर्ण आपण मिक्स करणार आहे. आपण तेल अगोदर गरम तेल घेतलं होतं, म्हणजे डीप फ्राय करायचं तेल घेतलं होतं सोयाबीन, तेच आपण तेल वापरलं. गॅस थोडं कमी करूया. 2 मिनिटं आपण फ्राय करून घेऊया अद्रक लसूण. आणि त्याच्यानंतर आपण थोडी मिरची कापणार, 2-4 आपण मिरची कापल्या जातात. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं आपण मिरच्या कापून घेतले ते टाकून घेणार आहे. मिरच्या आपण 3 ते 4 मिरच्या कापल्या द्या, ते पूर्ण टाकलेले आणि ते पूर्ण आपण तेलामध्ये परतून घेऊया. तर आपला अद्रक लसूण मिरची पूर्ण फ्राय झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार कांदा, म्हणजे बारीक जे कांदे कापलेले आहे कांदा टाकणार आहे. आम्ही एक मीडियम साईजचा कांदा कापला होता तो टाकला आहे. त्याच्यानंतर एक छोटीशी अद्रक आपलं शिमला मिरची काढली होती कापली होती ती टाकणार आहे. आणि ती सुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये, जेणेकरून आपण नरम पाणी येईल ते आपण पुन्हा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे एक चिली सॉस टाकणार आहे रेड कलरचा. त्याच्यानंतर टाकणार आपण एक ग्रीन चिली सॉस. आणि त्याच्यानंतर आपण टाकायचं आपल्याला टोमॅटो सॉस 2 चम्मच टाकणार आपण त्याच्यामध्ये. आता आपण 2 चम्मच टोमॅटो सॉस टाकणार आहे. आपल्याला जसं आंबट पाहिजे तसं आपण 2 चम्मच सॉस टाकलेले पुन्हा मिक्स करून घेणार आहे. आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे. आपण जे सॉस आहे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. आणि याच्यानंतर आपण टाकणार आहे डार्क सोया सॉस. आता आपले डार्क सोया सॉस नाही आहे तर आपण लाईट सोया सॉस टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता लाईट सोया सॉस 1 चम्मच आपण लाईट सोया सॉस टाकणार आहे. आपण याचे मी मीठ टाकणार नाही, कारण आपल्याला ऑलरेडी सोया सॉसने मीठ असतं, त्यामुळे आपण याचे मीठ टाकणार नाही आहे. आणि तुम्हाला जर मीठ पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः टाकू शकता. आता आपण हे पूर्ण सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. आणि याचे मी आपण थोडं टाकणार आहे कॉर्नफ्लॉवरचं पण जो पीठ आहे आपण थोडं पाणी मिक्स केले आपण ते टाकून घेणार आहे. आपण ते पूर्ण पीठ मिक्स केलेले ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. चव आपल्याला व्यवस्थित लागेल त्याची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व. व्यवस्थित मिक्स झालेले आपण पुढली प्रोसेस बघूया. आता आपले व्यवस्थित शिजलेले आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आपण जे सोयाबीन जे फ्राय केली डीप फ्राय आपण ते सोयाबीन टाकून घेऊया. मस्त एक कुरकुरीत झालेली आहे. आपण ती पूर्ण सोयाबीन टाकून घेऊया. पूर्ण सोयाबीन टाकून घेऊया आणि पूर्ण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे पूर्ण सोयाबीन, जेणेकरून जो आपण मसाला फ्राय केला होता तो व्यवस्थित लागला पाहिजे सोयाबीनला. मस्त करून ते पूर्ण मिक्स करून घेऊया. तर आपण 2 मिनिट आपण याला पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. सोयाबीन व्यवस्थित मिक्स करायची आहे, जेणेकरून आपण जे मसाला फ्राय करता अद्रक लसूण रेड चिल्ली ग्रीन चिल्ली टमॅटो सॉस व्यवस्थित सोयाबीनला आपल्या व्यवस्थित लागले पाहिजे. आता आपली सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे. आता आपण याची टाकणार थोडी आपल्या आपण कोथिंबीर बारीक कापलेली आहे ती कोथिंबीर आपण टाकणार आहे व्यवस्थित. आणि कोथिंबीर व्यवस्थित टाकून द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण कोथिंबीर मिक्स करून घेऊया. कोथिंबीर जो फ्लेवर आहे तो पूर्ण सोयाबीनला येईल. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली कोथिंबीर. आणि आता आपली तयार झालेली आहे सोयाबीन चिल्ली. तर तुम्हाला मी आता पुढले दाखवतो सोयाबीन चिल्ली आपली कशी झालेली आहे. टेस्ट करून तुम्हाला दाखवतो मी आपली सोयाबीन चिल्ली कशी झालेली आहे. आता आपली सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे. सोयाबीन चिल्ली तुम्हाला टेस्ट करून दाखवतो मी कशी झालेली आहे. सोयाबीन चिल्ली 1 नंबर झालेली आहे. तर थोडी तिखट झालेली आहे, काय मला तिखट आवडतं म्हणून मी तिखट केलेली आहे. लई भारी झाली सोयाबीन चिल्ली. तुम्ही घरी ट्राय करा, नक्की ट्राय करा.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.